रेकॉर्डिंग चालू करतोय मी. जय गणेश देवता. प्रभू सर्वांना आशीर्वाद दे, सर्वांना बुद्धी दे, सर्वांना ज्ञान दे. आणि मला पण क्लास भरपूर व्यक्तींना त्याचा फायदा होऊ दे. जय गणेश देवता. काल आपण कुठे पण आलो होतो? 26 पर्यंत 26. कोणी कोणी व्हिडिओ कोणी कोणी बघितला का नाही युट्यूबला? कोणी कोणी हो. कॉमेंट पण टाकत नाही, काही नाही कोण. बाबा की सर छान शिकवता, नाही शिकवता, काय कोणीच कॉमेंट टाकत नाहीये. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलंय का? जर नसेल केलं तर करून घ्या. आणि बेल आयकॉनचं बटन दाबा जरूर, कारण एवढेच व्हिडिओ नाही येणार, आणखी भरपूर काय येणार. त्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन येईल, तुम्ही क्लासला असो ना नसो. सर्व्हिस वरती आपण गेलो होतो काल. सर्व्हिसचं कॉम्बिनेशन 2 आणि 6, चंद्र आणि शुक्र. कोणी कोणी बघितलं की आजूबाजूला जेवढं तुम्हाला कॅम्पेन शिकवलेला आहे त्यांचा प्रभाव पडतो की नाही? आजूबाजूला कोणी तुमच्या बघितलं का? घरामध्ये कोणाचा नंबर किती आहे, किंवा अजून मित्रांचा, नातेवाईकाचा नंबर शोधले का? तुम्ही जेव्हा शोधायला चालू करेल तेव्हा तुम्हाला त्याची खरे म्हणजे बाबा या शास्त्रामध्ये काही तर आहे. आता ज्याच्या मोबाईल मध्ये 27 आहे, 2 आणि 7 हा अंक कुणाकुणाचा आहे, 2 कुणाचा आहे, चंद्राचा अंक आहे, आणि 7 केतूचा अंक आहे. बरोबर का? तर 2 आणि 7 म्हणजे 27 अंक जर कोणाच्या मोबाईल मध्ये असेल तर काय आहे, तर त्याला जॉईंट पेनचा प्रॉब्लेम होऊ शकतो. होऊ शकतो मी म्हणतो, होईलच असं नाहीये, चान्सेस आहेत. आणि त्याच्या जीवनामध्ये फायनान्सचा आणि प्रोफेशन मध्ये त्याचा फरक पडू शकतो. म्हणजे आर्थिक बाजू कमजोर होऊ शकते, किंवा त्याच्या कॅरियर मध्ये त्याला फरक, त्याचा इफेक्ट होऊ शकतो. 3 नंबर आहे किडनीचा. किडनीचा प्रॉब्लेम होऊ शकतो, किंवा युटीआयचा प्रॉब्लेम होऊ शकतो. महिला असतील तर त्याला युटीआयचा प्रॉब्लेम होऊ शकतो. पिशवीचा, जो गर्भाशयाची पिशवी आहे ना लेडीजची, त्यामध्ये काही गाठी होऊ शकतात, किंवा आणखी काय प्रॉब्लेम आहे डॉक्टर लोकांना माहिती आहे. पण पिशवीचा, गर्भधारणेची पिशवी आहे, तिचा प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि किडनीचाही प्रॉब्लेम होऊ शकतो. अशा व्यक्तीला पैसा तो मिळतो, परंतु त्या आपल्या जीवनामध्ये त्या पैशाचा वापर करत नाही. आणि अशा व्यक्ती हा स्वतःला अंडर एस्टिमेट करतात. अशा व्यक्तींना काय होतं, समाजामध्ये मान सन्मान मिळत नाही, किंवा त्याला एक बाबा हा माणूस हे आहे म्हणजे त्याला एक ओळख मिळत नाही. आणि हा एकटा असतो, आयसोलेट राहिलेला असतो. घरात असेल तर आपल्या मोबाईलमध्ये आपल्या कामापुरतं होतो, पण जास्त माणसात आपल्या परिवारातील मिक्स होत नाही. तर आपल्या कोणाकोणाच्या मोबाईल मध्ये 27 अंक आहे. थोडसा माईक अनम्यूट करा अ, आणि सांगा. एक एक नंबर आहे सर. हा सांगा. 91 300 एक नाईन वन मिनिट थ्री हा. थ्री डबल एक झिरो मिनिट. 91 300 91 300 27 27 751.
751. हा. कोणाचा नंबर आहे हा? दोन, हा माझ्या चार, भावाचा नंबर आहे. 6, 8, 10. भावांचं वजन वाढलंय का? थोडस वाढलंय आता. हा. किती वय आहे त्याचं? 23 वर्षाचा आहे तो. हा. मग आता इथं इथं पण 3 येईल, हा पण 3चा अंक होईल. 0 आहे म्हणजे 3चा अंक हाच पकडावा लागेल. नंतर हा 2 म्हणजे 23 नंबरचा रिझल्ट यावरती येईल. आणि नंतर ही 27 आहे. 27 किती अंकावरती आहे? हे 9, हे 8, हे 7, म्हणजे 6 अंकाच्या आसपास, म्हणजे 50 ते 60% प्रभाव येईल त्याच्यावरती. असं हो. आता वय किती आहे? वय किती आहे तुझ्या भावाचं? 23 वय. 23. आता वय कमी आहे. हं. पुढं पुढं दिसेल. आता किती वर्ष झाला नंबर वापरून भावा तुमच्या? कशाला सॉरी? नंबर घेऊन किती वर्ष झाली? 2020 मध्ये आम्ही घेतले होते नंबर, म्हणजे म्हणजे आता 5वं वर्ष चालू पाच. आहे. हो. हो. हा. तर भावामध्ये असा काय परिणाम दिसतो का तुम्हाला? या रिझल्ट काय दिसतो का? हे जे काय त्याचा 27. हो फायनान्स प्रॉब्लेम दिसतो. आणि दुसरी हा. गोष्ट, त्याला फेम आणि रिकग्नेशन मिळालंच नाही, जसं की म्हणजे आणि कॉलेज. म्हणजे हा. मी आता बिझनेस करतो का जॉब करतो? जॉब करतोय तो जॉब मुंबईमध्ये. करतो त्याला म्हणजे मित्र कमी असतील. उलट हा. मित्र जास्त आहे. पण नाही प्रॉब्लेम असा आहे, दुसरा नंबर कामाचं मग असं कॉल. कोणी नाहीये, त्यालाच त्याचं मात्र करावं लागतं, त्याच्यावरती वेळ कारण आली की काय तो म्हणत एकटाच. का, त्याचे लेडीज मित्र कमी आहेत, फ्रेंड असतील जास्त त्याचे. किंवा पहिला हा नंबर जर कॉलिंग करत असेल तर कमी असणार, दुसरा असं नंबर ऐकला असू शकतो. नाही, एकच आहे, कॉलिंग वगैरे सगळ्याचा एकच नंबर आहे हा. बरं. आणखी काय तर तुम्हाला दिसतं त्याच्यामध्ये? त्याला रिकग्निशन नाही मिळालं. बर. त्याला पाहिजे तसं मिळालंच नाही, काही हा. प्लेसमेंट नाही मिळाली, जॉब नाही मिळाला. बरं. आणखी कोणाचं काय? योगिता नवले मॅडम. हा चेंज करावा लागेल का नंबर त्याला? हा नंबर म्हणजे फॉल्ट आहे, मध्ये वजन वाढवू शकतो. 23 नंबरचा अंकाचा प्रॉब्लेम येईल. तो आता घमंडी होईल, दुसऱ्याचा पण ऐकणार 23 नाही. नाहीये. 23 नाहीये ना सर? आहे ना. आता 00 मध्ये 23 येणारच की. 32 किंवा 23 येणारच की. अच्छा, ओके. ओके. नवले मॅडम ठीक आहे. तुमच्याकडे आहे का 27 नंबर? आणि सर ते अजून एक सर. नंबर आहे. बरं, 1 मिनिट घेतो, थांबा. हा, सांगा. 91300300. 91. 300 हा. 27299. 27299. डबल नाईन. हा कोणाचा आईचा आहे. आहे? आईचा आईचा. आहे. आईकडे पैसा येतो, सगळे मला तर पैसा आईकडे देतात काय? हो. आईकडे पैसा पण येतो. हम्म. आईला पण प्रॉब्लेम असेल तुम्हाला, जे म्हणजे जॉईंट पेनचा किंवा आहे. पिशवी संबंधित किंवा लेडीजचे जे प्रॉब्लेम आहेत ते असू शकतात. जास्त असतील हम्म. लिओ आईला तुमच्या. गुडघे, हातपाय आणि हा. व्हेरिकोज हा. वेन्सचा खूप हा. त्रास आहे. कारण काय डबल आला ना, 272 आणि का आला म्हणजे डबल तिथे होते. दोनदा कॅमेरे हम्म. होते. हम्म. हम्म. आणि पाहिजे तसा फेम नाहीये तिला. ती बिझनेस करते, साडी वगैरे, साड्या क्लोथिंगचा बिझनेस आहे, तर त्याच्यामध्ये पाहिजे तसं क्लोथिंगच्या तिला. बिझनेस मध्ये काय तर त्याला जे क्लायंट येतात ना, ते सगळे हम्म. म्हणजे फास्ट डिसिजन घेणारे असतात. फटाफट पुन्हा फोन करणार, जास्त बोलत बसणार नाहीत, कामाची बोलणार. आणि एकदा एक म्हणजे अग्रेसिव्ह नेचरचे असतात. बरोबर आहे हे. आणि तुमची आई आहे धार्मिक. हो. 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 हा, धार्मिक आहे आणि इमोशनल आहे. बरोबर आहे. त्यामुळे तिथं प्रॉब्लेम आहे. ते नंतर मग बरोबर. त्यानंतर, कारण हे प्रत्येक मला जन्मतारीख घ्यावं लागेल प्रत्येक, असं म्हणजे फक्त एक कॅबिनेट आपण बघतोय. सगळं त्या म्हणजे जन्मतारीख बघावं लागते, काय अंक आहेत, कुठलं म्हणजे हे आहे, दशा चालल्या, सगळ्या गोष्टी बघावं लागतात आपल्याला. मग हा पण नंबर चेंज करावा लागेल का तिला? हा दादा, तुम्ही पहिले शिकून घ्या, नंतर मग एकदा नंबर सगळे हो. बदलीच करावा लागणार आहे. जोपर्यंत तुम्ही हो. कन्सल्टिंग घेऊन नंबर घेत नाही. हा. आणि हा. हा. कन्सल्टिंग घेतल्यानंतर पण जवळपास यामध्ये 10-20% प्रॉब्लेम असतो. एकदम 100% प्युअर नंबर भेटत नाही. ते 70-80% नंबर पॉझिटिव्ह असावा. आणखी कोणाचं काय आहे का?
हो सर, माझ्या अं, मिस्टरांचा आहे. योगिता मॅडम हा हा. सांगा. बघा बरं, तुम्ही आज नाईन आल्यानंतर बघा बरं कसं तुम्हाला माहित झालं. नाईन फोर सांगा. डबल टू 9422 डबल टू डबल टू 75 75 38. 38. हो. तुमचे मिस्टर किती वेळामध्ये आपले म्हणजे रुसून किती वेळा बसतात तेवढं सांगा. व्हायचं काय बोललं का रुसून किती वेळा बसतात. भरपूर. हा हा. कारण भरपूर आहे ना त्यांच्यामध्ये. बघा आता तुम्ही बघा बघा एवढे त्यांच्या पुरुषाला की इमोशनल संवाद त्याचा किती होणार. आज कमी केलं नाही का? बरोबर. आणि त्यात म्हणतात आता वय त्यांचं किती आहे. वय आता 47. म्हणजे त्याला आता दुखीचा त्रास असू शकतो, अंगदुखीचा असू शकतो, किंवा त्यांच्यामध्ये आई, त्यांची आई काय करतात. आई आहेत ते म्हणजे आता तुमच्या सध्या. सासूबाई, तुमच्या हा सासूबाई हा. काय करतात. आता सध्या हाऊस वाईफ आहे. हे तर आहे पण त्यांच्या जीवनामध्ये भरपूर स्ट्रगल असेल त्यांच्या. हो मला ते हो. हा स्ट्रगल त्यांच्या जीवनामध्ये भरपूर स्ट्रगल त्यांनी जेल सहन केलेला आहे. आणि तुमचे मिस्टरांचे पैसे तर काय काम करतात का बिझनेस. साधा जॉब करतात. तरी मग पैसे कुणकुणाला दिले तर अटकत असतील. भरपूर. हा. पैसे देतले भरपूर नंबरमध्ये प्रॉब्लेम आहे. हेल्थचा पण प्रॉब्लेम आहे. नंतर तुमच्या म्हणजे पैसे अटकण्याचा प्रॉब्लेम आहे. तसं तर एक नंबर तुम्हाला शोधत जाऊ ना आपण, त्याप्रमाणे तुम्हाला त्याचं हे मिळेल. आता मी सांगण्यापेक्षा तुम्हाला आता जर समोर दिसेल त्याप्रमाणे तुम्ही तुम्ही हे करायचं आहे. जर पुढचा आपण बघूया आणखी कोणाचा यामध्ये आहे का काय एखादा काय नंबर. आणखी कोणा नंबर आहे का कोणाचा 27 नंबर. नाही. युवराज शिंदे सर, मनीषा मॅडम, सारिका आयरे मॅडम, शशिकांत कुंभार सर, संजीवनी कुलकर्णी मॅडम, सर्वांचे कॅमेरे तो प्लीज चालू ठेवा. सर माझा पण आहे लक नंबर आहे ते. तो लकला दिसू द्या व्हायला कमीत कमी. हे अर्धा 2-3 व्यक्तीला चेहरे दिसतात. सर्वांनी प्लीज कॅमेरे चालू करा. रिक्वेस्ट आहे सर्वांना. आपल्या सर नंबर क्लासला सांगतो व्यक्ती. माझा. हा, एक मिनिट. तो माझ्या कॅमेरे तर चालू करतो. दबा दबा थोडं थोडं थांबा. सर्वांनी एका एकाचा घेतो. हा. आणखी कोणाचा नंबर आहे. माझा आहे सर. नाव सांगायचं. नाव सांगा. आता मला इथे दिसत युवराज नाहीये शिंदे. कोणा. हा. युवराज शिंदे. युवराज शिंदे काय काम करतात सर आपण. सर जॉबला आहे. कोणाचा माईक घरातून आवाज आहे तर ते बंद करा. माईक प्लीज. ज्याच्या घरातून आहे तो माईक प्लीज बंद करा. ज्या घरातून नाही आवाज तो चालू ठेवू शकतो. काही प्रॉब्लेम नाहीये. सांगा युवा सर. 72 76 72 76 97 56 65. 97. कोणाच्या घरातून टीव्ही लावलेली आहे बघा त्याची फक्त बंद करा. अजून कोणाच्या 57 घरात 56 टीव्ही 65. आहे. घरात ज्या टीव्ही लावलेले आहे त्याची प्लीज बंद करा. 72 76 97 97 56 65. 56 65. हे 27 नंबर तुमचा तर पहिल्या स्टार्टिंगला एवढा म्हणजे जास्त म्हणजे जास्त करून 20% तुमच्याकडे प्रभाव पडत असेल. ओके. तो तुमच्याकडे प्लॅनिंग चांगला आहे पण तुमच्या जॉईंट पेनचा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला जीवनामध्ये अपडाऊन आहे. काय काम करता सर तुम्ही. सर अकाउंटिंग मध्ये आहे. हा. अकाउंटिंग मध्ये फायनान्स. आहे. हा. पैसे अटकत असतील तुमचे. हा. हा. अंदाजे तुम्हाला 2 7 1 2 76. हा तुम्हाला डबल आहेत. 10 पण आहे. डबल आहे. 727 आहे. जॉईंट पेनचा काय प्रॉब्लेम आहे का तुम्हाला. जॉईंट पेन किंवा तुमच्या जी सांगतो तुम्हाला त्याप्रमाणे काय. नाही जॉईंट पेन नाही आहे सर हे. तुमचा तर वय किती कमी आहे ना सर. हा. किती वेळा झाला नंबर घेऊन किती वर्ष झाली. 4 वर्ष झाले. बर ठीक आहे.
तर आणखी कोणाला काय आहे का? आहे रे सर मॅडम. माझ्या मुलीचा आहे. माझ्या मुलीचा आहे सर. एक मिनिट. कुलकर्णी मॅडम बोलतात एवढा काय काय? प्रॉब्लेम नाही ना सर नंबर मध्ये? नाही, नंबर तर बदली करावं लागेल सर. हा, सांगा. 83 एक मिनिट. 83 29 29 02 02. 65 हा, आणि 27 मुलगी काय काम करते? MBBS ला आहे. MBBS ला आहे. 27. 26 साल का आहे. तुमच्या मुलीचं एकदा मला डिटेल पाठवा ग्रुपला. आपल्या ग्रुपला पाठवा किंवा याला पाठवा. इंडिव्हिज्युअल पाठवलं ते चालेल. कारण ती जन्मतारीख बर बर बघणं बर. गरजेचं आहे. कारण अंक जन्मतारीख सर तिची आता ते वेळ घालवून सर न आता तुम्ही मला ग्रुपला पाठवा. बर बर मग हे सर. काय प्रॉब्लेम ते दिसतात का तिला? जे मी सांगितले 27 नंबरचे काय दिसतात का? मी आता जॉईन झाले सर. मी ऐकलेच नाही प्रॉब्लेम. बर, ठीक आहे. म्हणजे ही काय तुम्ही समोर सांगितलेले लिहिलेत ना? पॉइंट. ही काय समोर लिहिलेत ना? हे बघा. सर एक माझा नंबर आहे अजून. जॉईंट पेन आहे हम्म. किंवा फायनलचा असेल, प्रोफेशनल मध्ये असेल, किंवा युरिनल प्रॉब्लेम असेल, किंवा गर्भाशयाचा प्रॉब्लेम असू शकतो. नंतर तुमच्या लेखकांना मिळत नाही किंवा फेम मिळत नाहीत, किंवा व्यक्ती आयसोलेट होतात, म्हणजे जास्त बोलत नाहीत, एकट्या राहण्याचा हा प्रयत्न करतात. जास्त बोलत नाही सर ती. पण बाकीचा हा, प्रॉब्लेम नाहीये समजा फायनल आम्हाला हे त्याचं ते वय काय. नाही आहे आता हा काय म्हणून. मला हा त्या बाबतीत. सर तर ते माझा घ्या पण ना. हा बरं, काय सर सोनाली माझा मॅडम बोला. नंबर आहे बोला. 92 70 700 92 700 700. हा हा, 83 018. 83 018. कोणाचा नंबर? तुमचा नंबर आहे? ऍक्च्युली हा नंबर पहिले 5-6 वर्ष मी वापरत होते आणि आता माझे पप्पा वापरतात ते. म्हणजे पप्पाला तुमचं जमतं का? हो, पप्पाचं आता पप्पाला त्याच्या मुलाचं म्हणजे आता तुमचं लग्न झालं असेल, म्हणजे त्याच्या मुलाचं तुमच्या भावाचं आणि वडिलाचं जमतं का? भावाचं आणि पप्पांचं का? हा थोडं थोडं. हा, थोडं जमतंय. आणि वडिलाला असे प्रॉब्लेम काय आहेत का? युरिनरी डिसीज आहे सर. हा, मग यामध्ये काय ना काय सगळेच मिळणार नाही, पण काय काय ना प्रॉब्लेम भेटणार यामध्ये, सगळेच भेटणार नाही. हा आणि त्यांचं हा ना नंबर तसा एकदम खराब नंबर आहे. इतका नंबर चांगला नाहीये. गव्हर्नमेंटचा प्रॉब्लेम होऊ शकतो, नोटीस येऊ शकतात, मुलाचं पटणार नाही, किंवा आता एक एक तुम्ही रोज क्लासला तर तुम्हाला मिळेल, किंवा माझा युट्यूबचा त्यामध्ये बघितलं व्हिडिओ तर तुम्हाला कळेल की बाबा हा नंबर मी कुठल्या नंबरचं काय आहे. तुम्ही काय सर एक काम करता? माझा पण तुमचा नंबर आहे. नंबर किती आहे? हा नंबर जवळजवळ 10 हॅलो, वर्ष झाले यूज करतोय आम्ही. कोणता? बरोबर आहे, मग त्याचा प्रॉब्लेम तुमच्या जीवनावरती आहेत ना तिथं. चला, आणखी ऍक्च्युली हा कोणाचा अगोदर आहे? सर माझा एक नंबर आहे बोला बोला. 7276 कोण बोलतोय? सारिका. हा, बोला. तुमचा कॅमेरा चालू करा थोडा प्लीज. सर लाईट गेलेली इकडे. बरं, ठीक आहे, चालेल. हा, बोला. 7276 7276 340 3402 340 760. 760 सर 2 दोन नाहीये. 4. हा 2 नाहीये हा तुमच्या? बरं, ठीक आहे. हा कोणाचा नंबर आहे? सारिका माझा स्वतःचा आहे. स्वतःचा आहे. इथं पूर्ण लाईन तुमची खराबच आहे. इथं पर्यंत तुमची खराबच आहे. हा नंबर नाहीये योगी मॅडम. तुम्ही काय म्हणजे काय काम करता? हाऊस वाईफ आहे सर. त्यामुळे किंमत पण कुठं आहे तुम्हाला? नाही ना. हा, या नंबरमध्ये भरपूर काय प्रॉब्लेम आहेत.
हेल्थचा प्रॉब्लेम आहे का तुम्हाला काय? हा ते जॉईंट पेनचं सांगितलं ना तुम्ही, ते थोडं थोडं सुरू झालंय. मग हा नंबर नंतर बदली करा. ते पण सल्ला बर. घेऊन करा किंवा तुम्ही स्वतः शिकून करा. तुम्हाला मी हो तर सर हो. पहिले ऐका ना, सांगितलेलं आहे. अजून एक नंबर आहे मिस्टरांचा, त्याच्यात बोल पण 72 आहेत. बोला 73 बोला 85 73 85 बोला. तुमचा 72 आवाज येत नाही. तुम्हाला 49 माईक जवळ घ्या, माईक जवळ घ्या आणि बोला. 72 बोला. नाही तर 49 49. हा वा नाही तर व्हॉट्सअपला टाका. मी व्हॉट्सअपला टाका तुमचा नंबर. चॅटवर टाकलाय सर, चॅटवर टाकलाय. आवाज तुमचा येत नाही, फुटतोय. पाहिजे व्हॉट्सअपला टाका. 72 आपल्या ग्रुपच्या व्हॉट्सअप. 73 85 सर 73 हा 85 72 49 73 व्हॉट्सअपला टाका ना 85 तुम्ही आहे ना 72 व्हॉट्सअपला. 49 तुम्हाला का आहे तुमचा आहे. आवाज येत नाही मॅडम, तुम्ही व्हॉट्सअपला टाका, मी तर लिहितो. हा हा सर टाकलाय. हा टाकला, ठीक आहे. मी लिहितो आता इथं. 73 85 72 49 49 हा कोणाचा नंबर आहे? हा मिस्टरांचा आहे सर, ऑफिशियल नंबर घेतला होता आम्ही दोघांनी. याच्यात फक्त माझा तुमचा 77 तुमचा 49 आहे का 49 आणि त्यांचा तुमचा 72 कुणाचा आहे हा 49. नंबर? नंबर कुणाचा आहे? मिस्टरांचा आहे, मिस्टरांचा. मिस्टरांचा आहे. तर त्यांच्यामध्ये ते प्रॉब्लेम मिस्टरांचा. दिसतात का तुम्हाला? हे प्रॉब्लेम दिसतात का? ते 27 अं, नंबरचे. नाही, त्यांनी डिरेक्टली ऑफिसच बंद केले. तुम्हाला सांगितलेत ना सगळे हा प्रॉब्लेम. तुम्हाला मला सगळे काय प्रॉब्लेम तुमचा एवढा सांगितलेत ना सर. आवाज काय येत नाहीये तुमचा एवढा. आणखी कोणाला काय झालंय बघूया एक मिनिट. एकांना मीटिंग अहो अटेंड तुम्हाला करा सगळे येत नाही. प्रॉब्लेम सांगितले ना. अहो आता एवढे तोच देणार जातात माझे प्रॉब्लेम, मला प्रॉब्लेम तुमचे मॅडम. मी कुणाकोणाचे प्रॉब्लेम देणार आपलं ठेवणार? ऑफिस आहे ना, ऐका ना, ऑफिस साठी आपण हे 2 नंबर घेतले होते ना, 72 49 49 नंतर आणि मला कॉल 70. करा मॅडम. नंतर मला कॉल करा, क्लास हॅलो झाल्यानंतर कॉल करा. हा हॅलो हा हॅलो बोला. सर. सर मी बो- परिणिता बोलते. हॅलो कोण सर, माझा नंबर होता. कोण माझे 2 नंबर आहेत. नाव सांगा ना, कोण हॅलो, बोलताय? परिणिता हॅलो विकास ओवाळ. प्रणिता. हॅलो हा. एक मिनिट कुठं सर माझे 2 इथेला नंबर आहेत. पण एक मिनिट. प्रणिता प्रणिता हा बोला. माझे 2 नंबर आहेत. एक मुलासाठी ठेवलाय ऑनलाईन क्लासला आणि एक हा मी स्वतः यूज करते. तर बर मी माझा स्वतःचा नंबर सांगते. 8686 930 74 289. पण तुमच्याकडे 27 कुठं आहे? 27 नाही ना यामध्ये. माझा आणि अगोदर हा पण म्हणजे नंबर इतका चांगला नाही. तुमच्या आईचा प्रॉब्लेम माझा असेल. दुसरा आईला नंबर आई आहे. ते हा आता बोला सर. नंतर मॅडम आता हे म्हणजे मला शिकवून घेऊ द्या. नंतर मग आपण एक करू. अजून भरपूर क्लास बाकी आहेत. एक एक मला अं, म्हणजे सर्वांना शिकवू द्या. मग हा इंडिव्हिज्युअल आपण प्रत्येकाचे नंबर बघू. पहिले तुम्ही शिकून घ्या. मग आता बरं ही बरं 27 नंबर आणि ठीक आहे कोणाचा सर. आहे का मोबाईल मध्ये? मोबाईल मध्ये 27 नंबर कोणाचा आहे का? सत्तावीस नंबर कोणाचा आहे का बघा. आणि 27 आहे का कोणाचा नंबर? सर्वांनी तो जे कॅमेरे चालू करा प्लीज. माझे डोळे जड पडले. सर्वांना दिसतंय का? हो सर, दिसतंय क्लिअर.
भारत काय प्रमाण दिसतंय का? येस येस. तुमच्या जर मोबाईल मध्ये 28 नंबर असेल, 28 मध्ये कोणाचा नंबर आला? 2 म्हणजे चंद्र आणि मूळ शनी. आणि 8 मध्ये शनी ही सॅटर्न. तर मी आता काय म्हणतो ना, तुमच्या आईला त्रास असेल, हे असेल, कशावर बोलतोय? तर ह्याच्यावर बोलतोय, कारण आईचा आणि शनीचं एक कॉम्बिनेशन आहे. 2 आणि 8चं. 2 म्हणजे आई आणि 8 म्हणजे शनी. शनी म्हणजे त्रासदायक, स्ट्रगल. त्यामुळं 2 आणि 8 म्हणजे 2 आणि 28 असेल तर त्या व्यक्तीच्या आईला जीवनामध्ये कष्ट झेलावं लागतं. मग ते हेल्थ शारीरिक असेल किंवा बिमारीमध्ये असेल किंवा फायनान्स मध्ये असेल किंवा रिलेशन मध्ये असेल, काही ना काही प्रॉब्लेम तुझ्या जीवनामध्ये चालू होतात. तुमच्या मोबाईल मध्ये जर 28 नंबर असेल तर डिप्रेशन, कारण 2 अंकाला 2 हा चंद्र मनाचा कारक आहे आणि त्याची शनीची युती झाली. शनी त्याच्या मनाला डिस्टर्ब करणार, म्हणजे तो डिप्रेशन झाला. एन्झायटी होणाऱ्या अशा व्यक्तीला, एन्झायटी असणाऱ्या व्यक्तीला सैनची नींद झोपायला मिळणार नाही आणि अशा व्यक्ती ओव्हर थिंकिंग करतात, बिनाकामचे विचार करत बसतात. किंवा यांच्या घरामध्ये 2 लग्न पण, एका व्यक्तीची 2 लग्न पण होऊ शकतात किंवा 2 भणी एका घरामध्ये लग्न होऊ शकतात. यांच्या जीवनामध्ये भरपूर हार्डवर्क असतो किंवा बॅड हॅबिट यांची काही ना काही असू शकते. हा नंबर जो मोबाईल कॅरी करेल 28 नंबरचा, काही ना बॅड आदत असू शकतात, हॅबिट असू शकतात, व्यसन असू शकतं. याच्या जीवनामध्ये स्ट्रगल खूप असू शकतो. फॅमिलीमध्ये डिसहार्मोनी म्हणजे शांतता नसते, सारखी घरामध्ये काही ना काही किरकिर चालू असते. आणि यांच्या घरामध्ये सिलिंग म्हणजे काय ना कधी नळके लीक होणार, कधी भिंतीमधनं थोडं ओलं होईल, वरच्या भिंतीवर येईल किंवा बाजूच्या येईल, किंवा पावसाळा असेल तर गावचं घर असेल तर पावसात भिंतीमध्ये कुठं ना कुठं पाणी येईल. आपण जो सिलिंगचं म्हणतो ना, सिल्वेज, किंवा बाथरूम कधी लीक असेल, टॉयलेट कधी लीक असणार बिल्डिंग राहत असाल तर, किंवा वरच्या बिल्डिंग मधनं कुठलं पाणी येणार तुम्हाला थोडंसं लीक होणार, किंवा नळका बदलला 4-5 महिन्यात नंतर नळका खराब होतोय. असे काही ना काही प्रॉब्लेम त्यांच्या जीवनामध्ये दिसतात. आणि यांचा जो मूड असतो हा सारखा बदली होत असतो. यांच्या जीवनामध्ये नेम फेम फार लेट मिळतं आणि यांचा जो साथी असतो, पार्टनर असतो, हा योग्य सुटेबल मिळत नाही. अशा जीवनामध्ये, व्यक्तीच्या जीवनामध्ये अपघात पण होऊ शकतो किंवा मेजर सर्जरी होऊ शकते. त्याचा ज्यादा तो ज्यादा पैसा हॉस्पिटल आणि मेडिकल मध्ये जातो. जर तुमच्या यामध्ये 28 नंबर जर असेल तर हे तुमच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी दिसतात का? यामध्ये काही गोष्टी सहज नाही भेटणार. असं काय आहे का कुणाचा 28 नंबर की तिच्या जीवनामध्ये 1-2 गोष्टी यातून मॅचिंग होतात? माझा नंबर आहे सर. हॅलो, हॅलो, माझा नंबर आहे सांगा सर, नंबर सांगा. 94. हॅलो, हॅलो, 94 बोला. 94 94 94 222 222. 34 नाही 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 94 222 222 94 222 माझा माईक जवळ घ्या, कुणाला फाटतोय आवाज. 94 222 दोन 94 222 222 हा 84 84
बोला. 8-4 8-4 हा दिलं ना 8-4. हा 2-8-5 2, 2-8-5 8-5. 8-5. बर. हे तुमचे जे 28 आहे जे सर तुम्हाला हॅलो सांगितलं. सर हा हॅलो 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 तो हा. झिरो नाही सर त्याच्यामध्ये 2 नंतर झिरो नाही 2च आहे डबल 3 2, वेळा 2 आहे 4, 6. हा 3 वेळा 2 आहे 220 3 नाही वेळा 2 आहे 222 आहे का? सर. बर ठीक आहे, ठीक आहे. 222 हा 222. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. इथं पण तुमचं झालं आणि इथं पण तुमच्याकडे भरपूर प्रभाव असला पाहिजे या 28 अंकाचा आहे का हो तुमच्या अंक जीवनावरती? आहे 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 आणि त्यात तुम्ही स्वभाव हो पण तुमचा मुडी असणार भरपूर. बरोबर मुडी नेचर आहे तुमचं. बरोबर माझं आणि तुम्हाला एन्जिओप्लास्टी पण झालंय सर हेल्थचा प्रॉब्लेम भरपूर असू शकतो. एन्जिओप्लास्टी झालेला आहे हेल्थचा प्रॉब्लेम भरपूर आहे तुमच्या जीवनामध्ये. बरोबर हा नंबर कुठल्याच कामाचा नाहीये की अंक यामध्ये चांगला नाहीये. नाही नाही बदलावायचा आहे सर मला तो हा ठीक आहे. नंतर एकदम लगेच बदली करू नका, त्या सगळे शिका, नंतर बदली करा. हो 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 चालेल थँक्यू ओके, सर चला. चला, आणखी कोणाचा आहे का? आणखी कोणाचा नंबर आहे का? 28 नंबर कोणाच्या जॉईनामध्ये? सोनाली मॅडम नाही, योगिता मॅडम नाही, इथे सर, सारिका आयरे मॅडम, मनीषा मॅडम, शशी कुंभार सर. सर्वांनी कॅमेरे का बंद ठेवलेत? वाद आहे का? नाही सर आहेत. नाही ना. आणि कोणाला आजूबाजूचा बघा, कोणाला आठवत असेल तर कोणाचा मित्राचा आहे, मैत्रिणीचा आहे. नसेल तर आपण पुढचा घेऊया. तर भावाचा आहे माझ्या 90-28-38-66-55. बर, मग हा त्याच्यावरती काय रिझल्ट देतोय? सांगा, नव्वद नंबर सांगा. अठ्ठावीस 90-28-38 हा 66-55. 38, 65. 66 हा 38-66-55. 38, 66, 55. बरोबर. हो. भाऊ काय काम करतो? भाऊ वेल्डिंगचं वर्कशॉप आहे. हा वेल्डिंग वर्कशॉप आहे. आधी कंपनीत होता. कंपनीचा प्लॅन दुसरीकडे, मग आता वर्कशॉपवर काम करतो वडिलांच्या. वडिलांच्या वर्कशॉपमध्ये काम, पैसे अटकत असतील भरपूर. हो, पैसे अटकतच. अटकतात. हा हो आता एवढं मी सांगू शकतो. बाकीच्या गोष्टी आता ह्या गोष्टी लागू होतात का मी ज्या सांगितलेल्या गोष्टी? हो सर. बर ठीक आहे. चला, आता पुढचा नंबर घेऊया आपण. 29 नंबर. 29 कोणाचा आहे? लक्ष्मी योगाया. 2 म्हणजे मूल, 9 म्हणजे मंगळ. अंगारक योग म्हणतात का म्हणजे कुंडलीमध्ये, पण आपण इथं लक्ष्मी योग म्हणूया. 2 आणि 9, 29 नंबर पैसा देतो. कुठल्या मार्गाने त्या व्यक्तीकडे पैसा येत असतो. गरज पडेल तेव्हा त्याला पैशाची कमी पडत नाही. एकोणतीस नंबर आपल्याला मोबाईलमध्ये घेतणं गरजेचं आहे. अशा व्यक्ती माफ लवकर करतात समोरच्या व्यक्तीला. फायनल टेचर चांगला असतो. स्वतः जीवनामध्ये स्वतःच्या पाय उभा राहतात आणि पैसे लवकर कमवतात. यांची जीवनामध्ये हॅपीनेस असतो. अशा व्यक्ती बँकेमध्ये असू शकतात किंवा अकाउंट किंवा इन्शुरन्स क्षेत्रामध्ये जिथं पैशाचं काम होतं तिथं ज्या मॅक्सिमम दिसू शकतात. सगळ्यात असतील असं नाही. अशा व्यक्ती लॉजिकल पण असतात आणि इमोशनल पण असतात. कोणाच्या मोबाईल मध्ये 29 नंबर आहे का?
हॅलो सर. बोला. हा, मुलीच्या नंबर मध्ये आहे. माझ्या माझ्या मुलीच्या. किती वय आहे मुलीचं? आता 18 वर्ष. म्हणजे आता लवकर ती मनाची मला जॉब करायचा आहे, काय ना काय हो कमवायचा आहे किंवा हो, बिझनेस करायचा आहे. ती हॉटेल हा मॅनेजमेंट करते ना. हा, म्हणजे किंवा आता तिथं काय चालू केलं असेल काय ना काय पैसा कमवायचा. सांगा हो, नंबर सांगा. मध्ये मध्ये चालू असते. 92 हा 09 हा 118 हा 118 118. हा 366 किती? 366. इथं तुझा लय लास्टला गेला, 10% गेला तो. मुलगी ओके. तुमची इमोशनल पण असू शकते. हा इथं इथंही गेल. इथे एक हा हा. वडिलांचा आणि मुलीचं जमत नसेल शक्यतो करून. वडिलांचं हा जमते, जमतं बऱ्यापैकी. हा बऱ्यापैकी आपण इतकं नाहीये. हो आपण भरपूर काय नुसतं अंक तेव्हा का तोच काम करत, अंक आपल्या हिसाबाने काम करणार, बाकीच्या गोष्टी आहेत ना. आणि गिरायकीला कसे मिळणार? भावताव करणारे मिळणार. जास्त करतात, बरोबर. म्हणजे भाव कमी करायचा प्रयत्न करतात क्लायंट. हो. आणखी कोणाचा आहे का नंबर? सर एक नंबर आहे ओळखीचा, बोला. 855 85 855 855 29 29 44 44. 619. किती झाला नंबर? 2 4 6 8 10. लय झाला त्यात मॅडम नंबर. सर हे 855. हे आहे काय? 855 आहे काय? हा 2 4 6 8 आणि 10. हा इकडचा इथं आता 8 बरोबर आहे. काढून टाका सर. हा हा 3 नंबरचा 8 काढून टाका. 3 नंबरचा 8 काढून टाका. हा हा आता बरोबर आहे ना? 855 हो हो 29. हो हो बरोबर आहे, हा बरोबर आहे. ओके. कोणाचा नंबर आहे हा? सर एक ओळखीचा आहे, बरं ठीक आहे. काय काम करतात? शॉप आहे सर. जॉब आहे. यांच्यामध्ये मी पैसा थांबत नाहीये. थांबत नाही. आता लाखोला असेल तर मी नाही सांगू शकत. कोरडाला बाप वाटला दिलाय बिझनेस बाबा, तो प्रश्न वेगळा. पण तरी पण शेविंग दिसतंय बापू. कॅश लिक्विड मनी म्हणतात ना, ते नाही. हम्म. हा हे आता इथं आहे तुमच्या यामध्ये पैसे द्यायचा. आणखी बापू काय गोष्टी आहेत. आता अंबानीला मी म्हणू शकतो का बाबा पैसे ज्याकडे जमा होत नाहीत? का प्रत्येकाला आपल्या आपल्या बिझनेस किती विस्तारला त्या हिशोबाने त्या बघावं लागेल. एक 15,000चा काम करणारा व्यक्ती आणि एक करोडचा अब्जाधीश असेल, त्यामध्ये फरक असणार ना मॅडम. हा ते प्रत्येकाची लेवल वेगळी आहे. सर एक नंबर आणखी सांगू का? कोणाचा आहे का? 29. हा आहे ना. हा 97 बोला. 97837. 87 नाही नाही 97837. 837. हा नाही 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 97837 असं आहे. आणि एकदा सांगा. 97 97 837 837 57 57 629. 29. हा कोणाचा 629. नंबर आहे?
629 आहे 629 629. हा, कुणाचा नंबर आहे? मित्राचा नंबर आहे. मित्राचा आहे. ऑफिसच्या मित्राचा आहे. हा त्याला पैसे देतात भरपूर. पण याच्या बायकोचा आणि सासूच पडत नसेल, म्हणजे आईचा आणि बायकोच पडत नसेल, लग्न झालं असेल तर आईचा आणि त्या बायकोचं. हा, त्या बायकोच्या मध्ये किंवा आईच्या मध्ये असेल तर जास्त देणार. आणि हेल्थचा प्रॉब्लेम पाहू शकतो. वय किती आहे? 37-38 पर्यंत आहे. किडनीचा प्रॉब्लेम किंवा याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. 97. जॉईंटचा पेन असू शकतो, अंग दुखू शकतं. आता सध्या जास्त नाही, पण अंग पण दुखू शकतं किंवा काय ना काय प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यात भरपूर काय गोष्टी आहेत, एवढ्याहून आपण नाही फायनल करू शकत. पण तरी पैसे आपण ते बऱ्यापैकी येतात. आणि चांगला बोलतो फोनवरती, काय सर? कन्व्हिन्स चॅप्टर चांगला करतो. याला येणारे कॉल येतात गुस्सेवाले, झटपट का आन्सर मागणारे. ओके. नंबर एक कमी झाला इथं. एक नंबर मिनिट कमी आहे. 9. एक मिनिट सांगतो तुम्हाला. 97837 837. हा, बरोबर आहे. 5769 किती? 629 आहे शेवटी 9783. 7 हा 57629. हा हा, इथं 6 आहे. हा, मग ती सांगितलं होतं मी, याला कट केलं होतं. हा, ठीक आहे. म्हणजे हे किती झाले? हा, 629. हा, म्हणजे हा, म्हणजे 62. त्या बायकोला काय प्रॉब्लेम आहे का यांचा? कशाचा? तुमच्या मित्राच्या बायकोला? नाही एवढं नाही माहिती. असेल मे बी असं काही. म्हणजे माहिती नाही तुम्हाला? अच्छा, काय चालेल. चल, आणखी कोणाचा नंबर आहे का कोणाचा? एक आहे नंबर. हा, एक नंबर आहे. बोला. एक मिनिट सर. 72760 एक मिनिट. हा, 7 2 7 2. 760 कुठला? 760 760. 0. हा, हा 12529. हा कोणाचा नंबर आहे? ऑफिस मधले एक मैत्रीण आहे. कुणाचा आहे? तुमचा आहे कुणाचा आहे? माझा नाहीये, ऑफिस मधली मैत्रीण आहे, आम्ही बरोबर काम करतो. ऑफिसच्या मित्राचा आहे. मित्राचा नाही, मैत्रिणीचा आहे. मैत्रिणीचा आहे. लग्न हा झालंय हा. का? नाही. बर. आम्ही सोबतच काम करतो. तीच आहे. हा, यात पैसे देतात बा, म्हणजे तिचे सोर्सेस आहेत पैसे कमवायचे. अट्रॅक्टिव्ह पण असेल, चांगली असेल किंवा काही असली तरी पण अट्रॅक्टिव्ह दिसत असेल. हा आणि या भरपूर म्हणजे कॉल येत असतील, म्हणजे इमोशन करणारे कॉल भरपूर येतात. इमोशन जास्त आहे. हा, ते जे बरोबर कॉल आहे. येतात ते गुस्सेवाले येतात किंवा फटाफट बोलतात, पण ही प्रेमानं तिला हँडलिंग भरपूर करते चांगल्या प्रकारे. तेवढं आहे, बरोबर. हा. भाऊ असं भाऊ तुम्ही काय ते. आणि याच्याकडे सेव्हिंग, इथं पैसे तर येतात पण सेव्हिंगचा पण प्रॉब्लेम आहे. मग पैसे जास्त येतात तिच्याकडे. सेव्हिंग थोडं इथं प्रॉब्लेम आहे. इथं हम्म, हम्म, 6-1चा प्रॉब्लेम आहे. इथं येतो, पण त्याला सगळं बघावं लागतंय. इथं प्रॉब्लेम आहे, इथं प्रॉब्लेम आहे, इथं प्रॉब्लेम आहे. इथला सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. आणि नंबर आता वय कमी असल्यामुळे काय होतं, त्यावेळी एवढी इफेक्टिव्ह होत नाहीये. जसं वय वाढत जाईल त्यानंतर त्या परिणाम दिसतो. हा. तरी पण ही भावनिक आहे, केअरिंग खूप. नेचरची आहे. हो, भावनिक आणि एवढं आम्ही केअरिंग. आता हिला येणारे कॉल गुस्सेवाले येतात, खरी गोष्ट. रागीट व्यक्तीचे येतात. हो, खरी गोष्ट. तडका बात. बर, ठीक आहे, चालेल.
हॅलो. हा बोला, तर माझा एक नंबर आहे सांगा. 877 877 99 99 25 बोला 25 बोला 7796. 96. हे कोणाचा नंबर आहे? हा माझा दुसरा नंबर आहे. काय मुलासाठी नाव ठेवते ऑनलाईन क्लासला. प्रणिता मॅडमचा. हो. हा, तुम्हाला रागचा असेल खूप. हा राग आहे का तुम्हाला? हा लगेच माझ्या राग येतो मुलासाठी पटकन. ठेवते. ना हॅलो. मतलब नाकावती म्हणतो ना आपण, राग आहे तसं त्याप्रमाणे. जीवनामध्ये अपडाऊन पण आहे तर आवाज तुमच्या. नाही तो तुमच्या- आवाज येत नाही बरोबर सर. हॅलो. तुमचाच येणं झालाय आवाज. हॅलो, हा एक बोला. मिनिट तिथं बघ. तुमचा आवाज येणं झालाय बरोबर. मला तर बरोबर आहे. हा येतोय का बघा आवाज? हा आता येतोय. हा. तुमच्या जीवनामध्ये अपडाऊन खूप आहे. तुम्ही चांगलं बोलता, समोरच्या व्यक्तीची चांगल्या प्रकारे म्हणजे टाइम देता, समजून सांगू शकता. थोडं आध्यात्मिक असाल, तुम्हाला प्रेमळ कॉल येतात लोकांचे, गोड बोलणारे अच्छा. लोकांचे कॉल जास्त येतात. आणि तुम्हाला ही हम्म, 25 सांगितलं आहे, 92 तुमच्याकडून पैसा येतो असं नाही, घेत नाही असं नाहीये. पण जीवनामध्ये बाकीचे नंबर खूप खराब आहेत. जीवनामध्ये तुमच्या हेल्थचा प्रॉब्लेम असू शकतो, किंवा फायनान्स असू शकतो, किंवा फॅमिली रिलेशनचा प्रॉब्लेम असू शकतो. काय ना काय असू शकतो जीवनामध्ये. काय काय नंबर जास्त हम्म. घेतले तुम्ही? हा तर हा नंबर मी वापरत नाही, तर मुलासाठी ठेवलाय, चालेल का? कोणत्या मुलासाठी? हा कितवीला मुलगा आहे? हा ही टोटल बघावं लागले मॅडम. मुलगा कितला, म्हणजे यामध्ये इतका नंबर चांगला नाही येतो त्यामध्ये. हा हा आता मुलाच्या हिशोबाने त्या मुलाला नंबर घ्यावा लागेल. हा नंबर इतका नाही चांगला. कारण जो पण तुम्ही कन्सल्टिंग घेता तो तुम्हाला नंबर कुठलाही चांगला असा भेटत नाहीये. त्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतो. जवळ 70-80% तुमच्या मोबाईलमध्ये प्रॉब्लेम दिसणारच. जेव्हा तुम्ही शोधून घेता किंवा सल्ला घेऊन घेता, तेव्हा तुम्ही कमीत कमी 70 ते 80% पॉझिटिव्ह नंबर घेऊ शकता. आता मला नंबर तुम्हाला सांगायला सर्वांना माहित आहे, 9136755633. आता इथं मला प्रॉब्लेम आहे, यामध्ये इथं इथं आहे माझ्याकडे प्रॉब्लेम तो. आणि तो इथं पण आहे, तरी पण मी हा घेतलेला आहे. तो फॅमिलीची हेल्थचा प्रॉब्लेम आहे मला, पार्टनरचा. आणि तो पैसे दिल्यानंतर लवकर माघार येत नाहीत, अडकतात, तो म्हणजे लवकर मिळत नाहीत. हे दोन प्रॉब्लेम माझ्या मोबाईलमध्ये आहेत. ही पण मी घेतलाय लॉकडाऊनला घेतलेला नंबर. मी तेव्हा मोबाईल नंबर शिकलो ना, तेव्हा घेतलेला आहे. अजून घ्यायचा आहे मला नंतर नंबर. आता सिंपल झालंय, पहिले अवघड होतं मोबाईल नंबर शोधायचं, आता अवघड सिंपल झालंय. त्यामुळे आता मिळू शकतात. तुझं खर्च केले पैसे की लगेच मिळतो नंबर. मग ते मोबाईलच्या गॅलरीमध्ये जावा, तिथं नंबर काढा, नंतर घरी या, टेस्ट करा, पूर्ण 100, 200, 400 नंतर शोधा. आता तसं नाही आहे, फटक्यात पटापट मिळतात नंबर आता. फक्त तो जे पैसे खर्च का होतात, 3,000, 4,000, 5,000, 10,000, प्रत्येक नंबरचे वेगळे वेगळी क्वालिटी असते, प्राइस असते. आणखी कोणाला नंबर आहे का? 29 नंबर आहे का कोणाच्या मध्ये? चव्हाणीचा चालू करा. मनीषा मॅडम, सोनाली मॅडम, चव्हाण प्लीज कॅमेरा चालू करा. दिसू द्या लग्न. दोन व्यक्ती दिसले तर कसं बंद आहे होणार? चव्हाणी चालू करा तो.
आज समाजामध्ये घात काय बनते ना तर लगेच फेसबुकला येते, व्हॉट्सअपला येते, आणि आपण तर डोळे दाखवून बंद ठेवतोय. घात बनवण्याच्या अगोदर फेसबुक आणि व्हॉट्सअपला हे दिसतंय. आजकाल मीडिया, सोशल मीडियाचा जमाना आलाय. समाधान तुला कॅमेरा चालू करा प्लीज. सर माझा नंबर एका नंबर मध्ये आहे 29. हा, काय झालं? माझ्या एका नंबर मध्ये आहे 29 नंबर कोण सांगतो कोण मी. बोलतोय? हा, तुम्ही वैभव का? म्हणजे वैभव. कुठला नंबर, कुठल्या हो. याच्यावरती आहे? तो आहे, एक मिनिट नंबर प्लेस सांगू प्लेस का? सांगा, प्लेस कुठं आहे? त्याच्यामध्ये 0 पण आहे, त्यामुळे एक हा, एक मिनिट सांगतो. पाचव्या प्लेस वरती आहे. प्लेस. हा, पाचव्या पर्सेंट, म्हणजे 50%. सांगा, एक मिनिट नंबर सांगा. 83 काय? 8 3 हा 8 3 2 9 हा 3 4. 3 4. हो, 0 ते 33. तुमच्याकडे ज्ञान घ्यायची बुक आहे का? हो आहे. तुम्हाला नवीन नॉलेज. ज्ञानी लोकांचे कॉल जास्तीत असतील. बाकीचे बापू काय तसं खराब आहे यामध्ये असं सगळा इथं तुमचं आहे, म्हणजे तुमचं ही लेवल तुमची आहेच आहे, 30-40 आहे. हो. हा. बाकी तुम्हाला ज्ञानी लोकांचे कॉल येतात. अच्छा. हा नंबर पण बदलवायचा सर. सगळ्याबद्दल सगळं बसत नाही. नंतर टोटल आहे, तुमचा मूल्यांक भाग्यांक आहे, तुमचा सपोर्ट किती आहे, सगळं बघावं लागतं सर. हो. हा, आणखी नंतर मग त्या मध्ये टाकावं लागतं, वैदिक कुंडलीमध्ये टाकावं लागतो हा मोबाईल नंबर. नंतर तिथे नंतर ते हे बनतात, योग बनतात, सगळ्या गोष्टी आहेत भरपूर काय. हो. ठीक आहे, आता पुढचा नंबर बघूया आपण. पुढे जाऊया आपण. हो सर. 30 नंबर. ज्याच्या मोबाईल मध्ये 30 नंबर आहे त्या जीवनामध्ये काय परिणाम होतो? अशा व्यक्ती काय असतात? 3 अंक कोणाचा आहे? गुरुचा. गुरु हा म्हणजे धार्मिक आहे, त्यामुळं हा रूल आणि रेग्युलेशनला फॉलो करणार, मोडणार नाहीये. जे गव्हर्नमेंटचे रूल असेल किंवा सोसायटीचे असतील किंवा घरातले असतील. आणि अशा व्यक्ती काय करतात? समोरच्याला धन्यवाद देतात. जे त्याला मदत करतात त्याला ते धन्यवाद देतो, त्यांचा आभार मानतो. पण यांच्याकडे काय असतो? आत्मविश्वास ज्यादा असतो यांच्याकडे, 30 वाल्याकडे. आहे ना 92 783 0. एक मिनिट मला ताई करू द्या. आहे का कोणाकडं? 92 783 018. सांगा. 92 783 018. एक मिनिट. 92 700. 83 किती? 018. 83018. 83018. सोनाली मॅडमचा आहे काय? पप्पांचा आहे. कोणाचा? पप्पांचा आहे माझ्या. बर, ठीक आहे. हा, पप्पा तुमचा आहे, ठीक आहे. मग या गोष्टी आहेत का पप्पाकडं? हा तुमचा रूल्स आला 90 रेग्युलेशन वरती. आहे सर. हा रूल्स आला अँड 70 रेग्युलेशन आहे. हा हा रूल्स अँड रेग्युलेशन आहे सर. हा. आणि कुणी जे मदत केली त्याचे आभार व्हेरीफायची मानणार पण आहे. लगेच. आभार हो मानणार. हा लगेच, हो म्हणजे हो. ह्या गोष्टी आहेत. हा. आणखी कोणाचा नंबर आहे का? 30 नंबर हो आहे कोणाच्यामध्ये? सर, नंबर एक सांगू? सांगा. 95522. 922. नाही, 955 9552. एक मिनिट.
पंच्याण्णव 52 काय? 55 52 55 52 24 30 73 24 73 73 24 30 30 30 24 24 30 24 मला 30 आहे. 73. हा, हा कोणाचा नंबर आहे? वडिलांचं आहे सर. वडील काय काम करतात? काय ना सध्या रिटायर येतं. त्यांच्याकडे ज्ञान भरपूर असेल हा, आणि समोरच्या व्यक्तीचं पण ज्ञानी लोकांचेच फोन येतात त्याला, गायडन देणारे, सल्ला देणारे त्याला फोन येतात. हा. आता वडिलांची नंतर जन्मतारीख बघावं लागेल. आता हे तर ते आहे म्हणजे हा पण ज्ञानीवाला आहे ना, आणि हा पण तुमचे वडील पण धार्मिक पण आहेत आणि ज्ञान पण भरपूर आहे त्यांच्याकडे. आहे का ज्ञान त्यांच्याकडे? हो आहे ना. हा, म्हणजे कुठल्या विषयाचं असं नाही की एकच विषय आहे. कुठल्या विषयाचं असेल तर त्यांच्याकडे ज्ञान आहे, ते बोलू शकतात. ओके. आणि नवीन नवीन ज्ञान नॉलेज ग्रहण करतात. तर आणखी एक नंबर घेऊया. नंबर आहे सर. हा, ओके ओके ओके, ठीक आहे. पुढे जायचं असेल तर ठीक आहे. आता आपल्याला 31 नंबर घ्यायचा आहे, म्हणजे 13 कडे आले पाहिजे आपल्याला. आता हा 13 आहे ते 31 पकडायला 3 पुढे घ्या, 1 मागे घ्या. अशा व्यक्ती काय असतात? ज्ञानी असतात, एज्युकेटेड असतात, लर्निंग पर्सनॅलिटी असते, स्पिरिच्युअल असतात. आणि आता यांच्याकडे लिडरशिप क्वालिटी थोडीशी कमी होईल, कारण आपण 13ला बघतो. आणि वडील आणि मुलामध्ये प्रेम असतं. आणि अशा व्यक्ती काय करतात? ज्ञान हासिल करायला हमेशा धडपडत असतात, गुड ऍडवायझर असतात, त्यांना मान सन्मान मिळतो. अशा व्यक्तीकडे नॉलेज भरपूर असतंय, मग ते आपल्या जीवनामध्ये त्याचा स्वतःच्या जीवनामध्ये वापर करत नाहीत. जगाला ज्ञान सांगतील भरपूर, पण ते आपण जे ज्ञान सांगतोय त्याचा आपल्या जीवनामध्ये काही त्याचा फायदा करून घेत नाहीत. असं मग थोडंफार होऊ शकतं. आहे का कोणाच्या 31 नंबर कोणाच्या यामध्ये? आहे, एक वडिलांचा नंबर आहे. सांगा. एक मिनिट. 9130 9130 77796. 77796. हा, बापू खतरनाक नंबर घेतलाय. कोणाचा नंबर आहे हा? हा मयूर वडिलांचा पाटकाचा. नंबर आहे. नाही नाही, वडिलां वडिलांचा आहे. किती वडिलांकडे आहे? वडील काय काम करतात? वडील रिटायर्ड आहेत आता आणि अप्लाय केलं आहे एका ठिकाणी. आध्यात्मिक जास्त आहेत का? हो हो, खूप आणि गुडघे जास्त. बिडघे दुखतात का यांचे? हो, पाय हो दुखतात. प्लॅनिंग खूप करत असतील. हो हो हो. आणि हे तर 13 नंबर भरपूर लास्ट आला. इथं 20% पहिला आलंय, 20%. इथं 13 नंबर भरपूर म्हणजे 20-30% म्हणजे काय येते. म्हणजे हे जे गुण हम्म. आहेत ना, हे फार कमी आहेत. बरोबर आहे. पैशाला जास्त किंमत देत नसतील हे. धार्मिक गोष्टीच्या बाबतीत देव बाबा ठेवायचं, त्याचा त्याप्रमाणे आपण राहायचं, धार्मिक जास्त असतील. हो हो, खरी गोष्ट आहे. हा हा, कारण हे जाऊन बघा ना यार, शेवण 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 3 वेळा शेवण आलेला आहे. आणि हम्म. शेवण म्हणजे केतू. केतू तुम्हाला काय धार्मिक गोष्टी घेऊन जाणार. मला या बरोबर जीवनामध्ये आहे. आहे काय, आपल्या सुट्टी जाताना घेऊन सोडून जायचं, या गोष्टी अशा प्रमाणे त्याच्या हे होत. हम्म.
आणखी कोणाचा आहे का? 13 सर नंबर किंवा 31 मुलाचा नंबर आहे. कोणाचा आहे का? सर माझ्या मुलाचा आहे. मुलाचा आहे, सांगा. 96 96 89 89 89 हा 71 71 1 71 हा 52 52 52 हा 31 31 बोला. 31 31 हम्म 2 4 6 8 10 तुमचा आवाज येईना झालाय. मी सांगितलं होतं 31च. हा, यांच्यामध्ये कोणाचा नंबर आहे मॅडम हा? मुलाचा. इथं माझा प्रॉब्लेम आहे. इथं तुम्हाला इथंचा प्रॉब्लेम आहे. हा नंबर कोणाचा आहे? मुलाचा आहे मुलाचा. तुमचे वकील आहेत ते त्यांचा? हो 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 ओके. दुसरा नंबर हा. हा, वकीलसाठी बघावं लागेल, आपल्याला कुठले नंबर घ्यावं लागतील तर बघूया. 31 आहे म्हणजे बर ही क्वालिटी त्यांच्यामध्ये बऱ्यापैकी दिसेल. हो 13 नंबर किंवा आहे 31 तुम्ही नंबरची क्वालिटी सांगितलेले. जी आहे ती अगदी हो बऱ्यापैकी दिसेल हो त्यामध्ये. हो आहे. आणि आता पुढचा आपला जो नंबर आहे तो आहे काय? 32. तर आपल्याला 23 ची क्वालिटी बघावं लागेल. म्हणजे काय? हा 32 आहे तर 23. आता हे काय, आता 23 किंवा 32 एकच आहे. त्यांच्या अग्रेसिव्ह नेचर असू शकतो. मुलाबरोबर म्हणजे मुलं होत नाहीत किंवा मुलावर राहत नाहीत किंवा मुलं दूर राहतात, असं काही तर प्रॉब्लेम होऊ शकतो. तिच्या जीवनामध्ये शिक्षणामध्ये शिक्षण घेताना अडचणी आल्या असतील लहानपणी किंवा आता पण काय शिक्षण गेला तर काय ना काय मध्ये अडचण येतात, पूर्ण होत नाही. अति आत्मविश्वास असतो अशा व्यक्तीला आणि जीवनामध्ये डिस्टर्बन्स असतो. 32 असेल किंवा 23 असेल, तुमच्या जीवनामध्ये अशा गोष्टी, यामधले काही या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये येऊ शकतात. सगळ्या येतील असं नाही सांगू शकत. त्यातला 1-2 पॉईंट असू शकतो किंवा एखादा पॉईंट असू शकतो किंवा सगळे पण असू शकतात. असं आहे का तुमच्या 23 नंबरचा भरपूर माणसाच्या व्यक्तीच्या होता? कोणाकोणामध्ये आहे आणि यात कुठलं मॅचिंग होत आहे? 23 नंबर कोणा किंवा 32 नंबर कोणाकडे आहे का? माझ्या नंबर मध्ये सांगा. 83 83. हॅलो हा बोला. हॅलो 83 हा तो यू आहे. हा 83 आवाज येणं झाला तो. 83 29 18 8 एक 1 1 एक 1 हा 1 हा 8 एक 1 8 8 562 5 6 एक 8 15 आधी एक 8च्या नंतर एक टाका सर. 15 1 62 हा नाही नाही 65 15 15 62 15 62 15 62 सर. हा 15 1 हा 5 15 हा हा लहान नंबर भावाचा आहे. नंबर आहे सर. लहान भावाचा नंबर आहे. 2 4 6 8 10. वडिलांना तुमच्या भावाचं पटत नसेल वडील कारण गेले भरपूर आमचे. स्ट्रॉंग दिसतोय. हा
वडील आहेत का? नाही, वारले. हा, म्हणजे इथं प्रॉब्लेम दिसतोय, तर म्हणून तर मी विचारतो तुम्हाला. एक तर हम्म. वडिलांचं पटणार नाही, किंवा म्हणजे वडिलांना सुख जेव्हा जास्त भेटणार नाही. अच्छा, बरोबर आहे. इथं चांगलं आहे, इथं प्रॉब्लेम आहे, इथं प्रॉब्लेम आहे. हम्म. आणि भावाचं लग्न झालंय का? हो, झालंय, लग्न झालंय. पण तिच्या बायकोला तुमच्या आईचं पटतंय का? हो, पटतं ना. इतकं नाही मॅचिंग, म्हणजे जसं एवढं बाउंडिंग तसं तुमच्या बायकोच्या भावाच्या बायकोच्या मोबाईल मध्ये असेल, किंवा तुमच्या आईच्या मोबाईल मध्ये असेल, तर जास्त इफेक्ट होईल. भावाच्या असेल तर म्हणजे तो प्रॉब्लेम, म्हणजे मॅचिंग होणार नाही विचार. अच्छा, थोडेफार मॅचिंग नाही होत. अच्छा, अच्छा. सगळंच नाही ओके. मिळू शकत, कारण भावाच्या मध्ये आहे. भावाच्या बायकोमध्ये हो ना, हो ना. नंबर मध्ये असता तर मग जास्त इफेक्ट देतो. अच्छा. भाऊ ओके. काय करतो तुमचा? व्यवसायच करतो सर तो. हा, तर याला भरपूर कॉल येतात, लेडीज लोकांचे जास्त कॉल येतात. हो, हो. कोण? हा, आणि भाव घेत असतो. भावाचा जो स्वभाव आहे, नेचर मतलब स्वाभिमानी असेल, आणि लिडरशिप हो, क्वालिटी चांगली आहे ह्याच्याकडं. पण याला हो, बरोबर. आपल्या मित्रांचा, मैत्रिणीचा, किंवा आणखी कोणा क्लायंटचा पण कॉल येऊ शकतात. सर, असं झालं, तसं झालं, माझी बायको अशी बोलते, बाहेर गेली भांडून, मुलगा असा, म्हणजे काय ना काय. आणि लेडीज लोकांचे हा, जास्त कॉल कॉल येतात, सुरूच राहतो. आपले दुखणे हो, सांगत हो, असतात. हो. हा, हम्म. आणि तुमचा भाऊ त्याला सोल्युशन देत असेल. काय? सोल्युशन देत असेल भाऊ. हो, हो, हो. हा, ठीक आहे. आपण काय हो, बघतो, आपण बघतो की तुझा 23 नंबर, 23. हा, तर यामध्ये अग्रेशन नेचर आहे का तुमच्या भावाचं? आपण जो नंबर बघतोय तो हो, 32 आहे सर. बघतोय. हो, मुलं आहेत का त्याला? मुलं आहेत का? हो, मुलं आहे त्याला. मुलं कुठं आहे शिकायला? अजून लहान आहे. 3 लहान मुलं आहे आहेत. त्याला. म्हणजे हा, म्हणजे हे प्रॉब्लेम म्हणजे वेगळाच आहे. शिक्षणामध्ये अडचण हम्म. आणतं का भावाला? हो, आली होती अडचण. हा, आत्मविश्वास जास्त आहे का? हो, आहे. आणि डिस्टर्बन्स राहतो का? हा, थोडा राहतोच. डिस्टर्बन्स. तब्येतीबद्दल. हा, हा, तब्येतीबद्दल. थोडाफार म्हणजे कसं आहे, सगळेच मिळणार नाही, पण थोडेफार त्याला मॅचिंग त्या जीवनामध्ये त्याच्या ते प्रॉब्लेम थोडेफार हो, मॅचिंग हो, कुठं ना कुठं होणार. बरोबर. आणखी कोणाच्या जीवनामध्ये आहे का नंबर मोबाईल मध्ये? सर्वांना मी काल रेमेडी सांगितली होती, ती सर्वांनी केली का? काल जी मी रेमेडी सांगितली होती, हो. ती सर्वांनी केली का?